समीर, ऐक नाही यश, माझ्याशी काही कामाचं बोलणार असेल ना तरच बोल. का असं? असंच. कामा व्यतिरिक्त काही बोलायचं असेल तर मग अपेक्षा करू नको की मी रिस्पॉन्ड करेन. गाडी थांबवा. काय झालं? गाडी का थांबवली अचानक? तुला काय करायचंय? म्हणजे तू आता म्हणालास ना कामात असेल तर बोलूया, नाही तर बोलायची गरज नाहीये. कशाला विचारतोय? ऐक यश, माझं ऐकून घे. इनफ. आजपर्यंत तुझंच ऐकत आलोय मी. आणि काय म्हणालास तू आजोबांसमोर की तू मित्र नाहीयेस, फक्त एम्प्लॉई आहेस? रिअली लाज नाही वाटत असं बोलताना? मी दाखवत नसतो ना समीर, तरी तुझ्या या बोलण्याचा खरंच त्रास होतो मला. आणि हे जे तुला मी सांगितलं ना की तू बॉस हो वगैरे, हे काय आम्ही उपकार नाही केलेले तुझ्यावर. यू डिझर्व इट. आणि हा सगळा नाटकाचा भाग असला तरी तुलाही माहितीये की आमच्या मनात तुझ्यासाठी कुठल्याही पोस्टपेक्षा किती मोठी जागा आहे. त्यामुळे परत जर का तू असं वागलास आणि बोललास ना, शपथ सांगतो सगळ्यांसमोर थोबाड फोडीन मी. काय बघतोय? एरवी तू मला सांगतोस, आज मला तुला सांगायची वेळ आली. जरा आजूबाजूला बघ ना, लोक बघतायत. कंट्रोल कर. अरे खड्ड्यात गेला रे कंट्रोल. हळू बोल यार, लोक बघतायत. तू आधी प्रॉमिस कर तू असं वागणार नाहीस म्हणून. गाडीत बसून करू. चल तू हात सोड, प्रॉमिस कर. ओके ओके ओके. प्रॉमिस, मी असं नाही वागणार. चल. आता कळलं तुला? तू जेव्हा असा चार चौघांसमोर वागत असतोस ना, तेव्हा माझी कशी गोची होते ती. त्यामुळे असं वागण्यात ना मी तुझ्याही पुढे जाऊ शकतो, लक्षात ठेव. हा गैरसमज आहे तुमचा यशवर्धन चौधरी. शक्यच नाही. लाज काढण्यात मी तुमच्यापेक्षा 100 पावलं पुढे आहे. शक्यच नाही. बघायचं तुला? काय करशील? चॅलेंज देतोय मला. काय करशील तू? अरे मेहरबान कदरदान यश इंडस्ट्रीज, जेवायसी इंडस्ट्रीजचे मालक यशवर्धन चौधरी घाबरतात, ते काळजी करतात, त्यांना वाईट वाटतं. काच खाली करा, काच खाली करा. चला ठमा काकू, जेवायचं ना? हो, भूक लागलीये. सगळं माहितीये मला, तुला कधी भूक लागते कधी नाही. तुझ्या सगळ्या सवयी पाठ झाल्यात मला. घड्याळ सुद्धा बघायला लागत नाही. चला ठेवा ते बाजूला, ये बस. काकू, तुम्ही पण जेवा ना माझ्यासोबत. अगं आज माझा निर्जळी उपवास आहे की नाही? तेव्हा मी पण आईसाठी निर्जळी उपास करते. का ग, हात का धरलास माझा? मी नाही खाणार, तुम्हीच तर म्हणता ना की मी मोठी झालीये म्हणून. मग मी माझ्या हाताने खा. अगं नको ना हट्ट करू. तू नीट खाल्लं नाहीस की आई ओरडेल की नाही मला. चल. नाही, मी खाणार माझ्या हाताने. काय हट्टीपणा करतेस बाई एक एक वेळ. बरं घे चल. खा. अगं खा ना. काकू, तुम्ही माझ्याकडे बघितलं तर मला जात नाही. काय बाई तुझं एक एक, रोज मीच तर भरवते ना, आणि मी असं पाहिलं तर जात नाही का तुला? काकू प्लीज. बरं ठीक आहे, जाते मी, पण ताट नीट स्वच्छ झालं पाहिजे. चल मी काकांना औषध देऊन येते. हा ऐक.
परी, जेवली? हो मग. इतक्या लवकर? हो, खूप भूक लागली होती ना म्हणून फटाफट जेवली. मी तुला सांगितलं होतं की नाही, एक घास 32 वेळा चावला पाहिजे म्हणून. ठीक आहे काकू, उद्यापासून 32 वेळा घास होते. म्हणून म्हणत होते मी भरवते सावकाश. बरं, मी आता जरा पडते. हा, पण इकडे तिकडे कुठे जाऊ नको. हं? हो काकू. आता मला खूप भूक लागली आहे, पण आईसाठी मी निर्जळी उपवास करणार ना. यश, डबा मी येते. डबा म्हणजे तू गेली होतीस कुठे आणि कुठे चाललीस आता घाई घाई? खूप उशीर झालाय मला ऑलरेडी. मी येते, खाली जाते तू बस आधी, बस शांत पड. कुठे गेली होती? तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग की काय झालंय. बँकेत गेले होते. नोटीस आली आहे ना घरावर. लिलाव टाळण्याचा प्रयत्न करतेय. काय म्हणाले ते? ऐकत नाहीये. यश, मला खरंच कळत नाही मी काय काय आणि कसं कसं करू. तू खाल्लेस काही? मला भूक नाही. काही नाही, थोडं खाऊन घे. आता फायनान्शियल रिपोर्टची मीटिंग आहे. उशिरा गेले तर बरं नाही दिसत. 5 मिनिटं अजून उशीर झाला तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, मी बघतो काय करायचं. तू खाऊन घे आधी. तू पण का? खा ना. हा शेफाली. मीटिंग सुरू होणार आहे, पटकन ये यार. असं पटकन आटपून जाऊया घरी. हो, आले आले. यश, मी नंतर जेवते. राज्य घेणार नाही मी. नाही, असं चालणार नाही. तुझ्यावर राज्य आहे, तुलाच राज्य घ्यायला लागेल. तुला घ्यावाच लागेल. तुझ्यावर राज्य आहे. परी 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 परी. ठीक आहे.
ओके, सो हे आपल्या या वर्षातलं शेवटचं क्वार्टर आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आपण काही गोष्टी टाळण्याचा आणि काही गोष्टी साधण्याचा प्रयत्न करत होतो. तर हो सर, काही गोष्टी आपण नव्याने साधण्याचा प्रयत्न करत होतो. मी काही बोलू का, तुम्हीच बोलणार आहात? सॉरी सर. आणि मी ह्याच्याविषयी बोलतोय. नेहा, मला बॅलन्स शीट हवी आहे. नेहा, हा? मला बॅलन्स शीट हवी आहे. नेहा, मी तुमच्याकडे बॅलन्स शीट मागितली होती. हा मार्केटिंग सर्व्हेचा रिपोर्ट आहे. सॉरी सर. ओके, आपली कॉस्ट शीट रेडी आहे का? नेहा, नेहा, हा? मी तुमच्याशी बोलतोय. आपली कॉस्ट शीट रेडी आहे का? हो. सर, हे काय चाललंय? मी मागतोय काही वेगळं, मला भलतंच काहीतरी मिळतंय. तुमचं लक्ष नाही का कोणाचं? सर, कॉस्ट शीट इथेच होती सर. हे तुम्ही आधी चेक करायला हवं होतं ना. पण मागच्या 9 महिन्यांचा अभ्यास करताना आपण प्रोडक्शन शेड्यूल मध्ये काही बदल केले होते. त्याचं पुढे काय झालं? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, त्याचं पुढे काय झालं? सर, आपण काही बदल केले होते. आपण मग रिझल्ट नाही दिसत आहे मला. जर आपण बदल केले होते तर त्याचा किमान चांगला वाईट काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे ना. तो दिसत नाहीये. सर, तेच शोधतीये सर. ते या फाईल मध्ये आहे सर. एक मिनिट. नेहा, पण मग तुम्ही मीटिंगच्या आधी पाहायला पाहिजे होतं ना. सॉरी सर. सर, रिअली सॉरी सर. सर, आपण जे काही बदल केलेले आहेत ते दूरगामी बदल आहेत. त्यांचे परफेक्ट परिणाम करण्यासाठी आपल्याला काही महिने वाट पाहावी लागणार आहे. मला वाटतं आपल्याला पुढच्या क्वार्टरमध्ये सगळी उत्तरं मिळू शकतील. ओके, सो पुढच्या काही दिवसात उत्तर मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ओके यश. सर, मला असं वाटतं की आम्ही
थोडं अजून प्रिपेअर करून पुढच्या मीटिंगला सगळे आन्सर्स देतो. येस सर. फाईन. परिबाळा डोळे उघड ग. असं काय करतेस? अगं तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार काय झालं ते? डोळे उघड ना ग परी. अहो काकू, ती खेळता खेळता चक्कर येऊन पडली. तेव्हापासून ती डोळे उघडायलाच मागत नाहीये. मला तर हे प्रकरण फार गंभीर वाटतंय. ताबडतोब तिच्या आईला फोन करून बोलवून घ्यायला हवं. अहो हो, हे तेच करतायत. अहो लागला का फोन? अगं फोन लागतोय पण ती उचलतच नाहीये. मला काही कळतच नाहीये काय झालंय ते. हो मग यशला लावा ना. त्यालाही लावला तोही उचलत नाहीये. आजच नेमकं काय सगळ्यांना झालंय. अहो आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाहीये. तुम्ही आधी डॉक्टरांना फोन लावा बरं. मी डॉक्टरांना फोन लावतो पण तिला घेऊन जायचं त्यांच्याकडे तर कोणीतरी आपल्या बरोबर हवं ना जबाबदार माणूस. अहो परांजपेनं बोलवलं तर? परांजपे कोण? असं काय करताय तुम्ही? परांजपे. हा वकील. हो सर. हा लावा लावा, एक पटकन मिनिट. लावा. हे बघा, आपण आधी पुढच्या तारखा घ्यायच्या. ठीक आहे, त्या तारखेला तुम्ही कोर्टात हजर राहायचंच नाही म्हणजे केस आपोआप पुढे जाईल. पुढे लागोपाठ सुट्ट्या आहेत. समोरचे लोक स्वतःहून कंटाळून म्हणतील जाऊ दे, बाहेरच्या बाहेर प्रकरण मिटवून टाकू. काय आपल्याला ते हवंय. आलं ना तुमच्या लक्षात? हा मग आता माझी फीस ट्रान्सफर करून घ्या. बाकीचं आपण नंतर बोलूया मग. ठीक आहे, चलो बाय. ए बाबा, काय सुपारी घेतली का माझी? असं का बोलताय सर? मग हे काय देतोय जेवायला? अरे हे काय जेवण आहे? मिळमिळीत पचपचित. हे 7 दिवस सलग खाल्लं ना माणूस कोमात जाईल. एक लक्षात ठेव, हा नेहाजींचा डबा तेव्हाच उघडायचा जेव्हा आपल्याला गरज असते, भूक असते म्हणून नाही. काय थोबाडाकडे काय बघत उभा आहे माझ्या? रोहिणीचा पोस्टर लावलाय का? जा मिसळपाव घेऊन स्पेशल तर्री सांगता काय? हा आणि एक व्हेज पुलाव. हॅलो परांजपे. वा 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 वा, काय नेहाजींच्या हाताला काय चव आहे. अहो तुम्ही खाऊन तर बघा. वा वा वा, सुंदर. परांजपे मी बंटू काका बोलतोय. बंटू काका. हा अहो ते काय माझे क्लायंट आलेले ना, त्यांना नेहाजींच्या हातच्या भाजीचं कौतुक करून सांगत होतो. अहो इथे काहीतरी खूप भयंकर घडलेलं आहे. प्लीज लवकर या इकडे. का बरं, काय आलं? खेळता खेळता परी पडली आणि एकदम चक्कर येऊन पडली, बेशुद्ध झाली आहे. हो हो हो, काळजी करू नका तुम्ही. मी पोचतो. बंडू काकांचे एवढे मिस कॉल्स? पाच मिस्ड कॉल्स आहेत बंडू काकांचे. हो मला पण आले. काय बोलायचं असेल एवढं? थांब मी फोन करते. हॅलो काका, काय झालं? तुम्ही फोन केला होता?